तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात पीक विमा आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या प्रश्नावर शेतकऱ्यांचा संताप आता स्फोटक टप्प्यावर पोहोचला असून 15 मे रोजी ट्रॅक्टर, ट्रॉली, बैलगाड्या आणि शेकडो शेतकऱ्यांसह राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा देत प्रशासनाला थेट आव्हान देण्यात आले आहे। सरकारच्या घोषणा फक्त कागदावर, पण शेतकरी मात्र कर्ज, नुकसान आणि उपासमारीत होरपळतोय, असा तीव्र आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। भारतीय किसान संघाचे प्रांत उपाध्यक्ष राहुल राठी व आनंद बांगड यांच्या नेतृत्वात बहुसंख्य शेतकरी यांनी संघटना आक्रमक पवित्र्यात एकत्र आल्या। मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार व तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आलं। तसेच शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांनाही माहितीस्तव निवेदन सादर करण्यात आले आहे। मूर्तिजापूर तालुक्यातील 7ही मंडळातील शेतकरी प्रचंड आक्रोशात असून समित्या आदेश देतात, पण विमा कंपन्या शेतकऱ्यांना थेट नाकारतात। अधिकारी आणि कंपन्यांच्या संगनमतामुळे शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाला, असा गंभीर आरोप करण्यात आला। आता फसवणूक सहन करणार नाही, मागण्या पूर्ण होईपर्यंत रास्ता रोको सुरूच राहील, असा इशारा देत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ, अकोला। आम्ही याच्या अगोदर जे बैठका तहसील विभागीय पीक विमा कंपनी दिले हे पुढील प्रत्येक ऑफिसच्या जोडीसोबत आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी निवेदन द्यायचं आहे। आम्हाला 14 तारीख म्हणजे गुरुवार दिवस या 14 पैसे मिळाले नाही तर 15 तारखेला आम्ही रस्ता रोको करणार, ट्रॅक्टर मार्च काढणार आणि याची जबाबदारी पूर्णतः महाराष्ट्र शासनाची नाही। उग्र आंदोलन याची कोणत्याही अर्थात आम्ही काही मागे घेणार नाही, कारण की यांनी आम्हाला 11 फरवरीला विभागीय आयुक्तांसमोर मीटिंग मध्ये सांगितलं 10,000 फी देतो। आम्हाला याच्या कृषी विभागाने याद्या पाठवल्या, त्यांना 120 लोकांची योजना आली आहे, कंपनीने पैसे टाकले नाही, बोली